Hello, good evening, everybody. Write your marks. Yeah. Good evening, everybody. Write your marks. चलो तो हम स्टार्ट करेंगे। एग्जैक्ट 6 o'clock हो गए। नो बडी। राइट राइट। ओके ओके ओके। ठीक है ठीक है। स्टार्ट तो करूंगी मैं, लेकिन आपको अभी एग्जाम दे के आए हैं ना, तो थोड़ा सा मुझे हक तो है ना आपको क्वेश्चन पूछने का। हाँ, सीखना तो है हमें, अब पूरा साल भर सीखते ही जाएंगे, लेकिन आउटपुट कितना है वो देखना तो जरूरी है ना। हाँ, तो वेट एंड वॉच। तो सीधा मैं प्रेजेंटेशन में आज नहीं जाऊंगी। ओके। हाँ, तो गिव मी आंसर। व्हाट वाज योर एक्सपीरियंस, हाउ वाज योर एक्सपीरियंस? ये ऑनलाइन का आपका फर्स्ट टेस्ट। हाँ, एकदम नाइस एक्सपीरियंस। खाली अकेली एक जया तुलत है, कौन वही बात कर रही है, बाकी का एक्सपीरियंस कैसा रहा? हाउ वाज योर एक्सपीरियंस, हाउ वाज टेस्ट? हाँ, वो ज्ञानेश्वर दराड़े नया है लगता है, क्योंकि लिस्ट में उसका नाम नहीं है। मैं अभी लिख लेती हूँ। हाँ, तो इट वाज नाइस एक्सपीरियंस। ओके मैम, माय नेम इज साहिल। ओके, तो हाँ, तो साहिल। ठीक है मैम, आई सॉल्व ऑल टेस्ट, आई सबमिटेड इट इन 5.14 बट आई डजंट सबमिटेड। ओके ओके, नो प्रॉब्लम। प्रार्थना सो मैम, सेम प्रॉब्लम विथ मी। हाँ, तो अरे सुनो तो बच्चों, ये एमसीक्यू टाइप क्वेश्चन है, और इसमें ये साइंस का है, मतलब लैंग्वेज के जैसा है। आपको एक्सक्यूज देने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि 5:30 को ये अपना चालू हो गया। आर यू हियरिंग मी? सबको मेरी आवाज आ रही है? यस लिख दो, नो लिख दो, कुछ तो। हाँ, ओके ओके। तो लिसन मी, आपको 5:30 को ओपन करने के लिए बोला था, और ये 15 एमसीक्यू थे, तो खाली आपको पढ़ के टिक करना था। तो मेरे ख्याल से 15 क्वेश्चन के लिए मैक्सिमम आपको 1 मिनट काउंट किया, तो 15 मिनट लगने वाले थे, फिर भी आपको 30 मिनट 25 मिनट दिए थे। ओके। हाँ, तो आपको खाली ये तो मैथ्स का नहीं था, तो आपको सम सॉल्व करना है, आंसर फाइंड आउट करना है, देन टिक मार्क करना है, ऐसा तो नहीं था ना। तो डोंट गिव ऐसे एक्सक्यूजेस मत दो। हाँ, और ये सुमन, आपका जो डाउट है उसको मैं सॉल्व करती हूँ, कि 3 लेसन के ऊपर क्वेश्चन तो मैम ने बोला था, लेकिन ये 3 जो लेसन थे वो बहुत मुझे डिफिकल्ट लग रहे थे, और हमारा वो 5वां लेसन था इनसाइड द टर्म, ये एकदम इजी था, और अभी हुआ था, तो मैं सोच रही थी कि अभी जो हुआ है वो आपको ज्यादा लर्न होगा, इसलिए मैंने आपको ये इंक्लूड कर दिया था। ओके। तो इसके पहले लास्ट लेक्चर में मैंने आपको पूछा था किसी किसी का कितना लेसन कवर हुआ है, कितना पढ़ाई हो गया है। हाँ, तो आप रेगुलरली अगर स्टडी करते तो आपको ये प्रॉब्लम नहीं फेस करना पड़ता। समझ में आया?
हाँ 8 तक आए हैं तो पहले से ही ये गवर्नमेंट का रूल था, उसमें आप ज्यादा ध्यान देके ऐसा आलसी बन गए थे, लेजी बन गए थे। तो अभी थोड़ा तो अलर्ट होना चाहिए ना। अब मैं अभी शुरू से आपको बोल रही हूँ, अभी 8 है, 9th और 10th के लिए आपको बहुत टाइम है आपके हाथ में, और 2 साल है। तो अभी से आप स्टार्ट करेंगे तो 10th तक आप इतना स्मार्ट बनेंगे की तुम्हाला काही ते एक्सक्युजेस द्यायची गरज पण लागणार नाही, समजलं? अजिबात एक्सक्यूज काहीच द्यायचं नाही, रेग्युलर स्टडी करायचं आहे। आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही सगळे स्कूलशी जॉईंट आहात? येस और नो? तुमच्या तुमच्या स्कूल बरोबर तुमचं? यस, सब सब जो बच्चे हैं। हाँ, तो वहाँ आपका ऑनलाइन स्टडी हो रहा है? यस और नो? गिव मी आंसर। यस, हो रहा है। हाँ, तो मुझे यही फाइंड आउट करना था कि आपको 2 जगह से मिल रहा है। कहाँ से? एक स्कूल की तरफ से मिल रहा है, एक हमारा ऐसे ऑनलाइन है वहां से मिल रहा है। तो 2 बार आपको सीधा डायरेक्टली कम्युनिकेशन होता है, डायरेक्टली आपका बातचीत हमारे साथ होता है। और हम लोग चैट बॉक्स में लिखने के लिए बोलते हैं ना, एनी डाउट तो आस्क मी, आई विल क्लियर यू। हाँ, तो सुमन का मुझे लास्ट टाइम होमवर्क के बारे में मिला था कि आई कांट अंडरस्टैंड, सो आई विल एक्सप्लेन यू नाउ। हाँ, ओके। तो मैं ये पूछती हूँ, मम्मी ने कितनी भी डिलीशियस फूड बनाया, कितनी भी डिलीशियस डिश बनाई, अगर आपने वो खाई नहीं तो आपको कैसा उसका स्वाद कैसे मालूम होगा और न्यूट्रिशन कैसे मिलेगा? तो आपको खाना चाहिए ना। तो बिल्कुल वैसा है, टीचर्स लोग सप्लाई कर रहे हैं, लेकिन आपको उसको अच्छी तरह से लेना है। ओके, डू यू गॉट माय पॉइंट? ओके ओके, ठीक है ठीक है। स्कूल में 3 लेसन कंप्लीट हो गए, लेकिन मेरे यहाँ तो 5 हो गए, और हुआ नहीं 5 का, तो 5 के बीच का जितना मेरा टॉपिक हो गया है वो टॉपिक के मैंने दिए थे। ओके ठीक है, ये फर्स्ट आपका एक्सपीरियंस था, ज्यादा मार्क्स नहीं मिले तो आप भी नाराज मत होना, लेकिन इससे ये सीखना है। क्या सीखना है? अगर हम रेगुलर स्टडी करेंगे तो कभी भी एग्जाम सरप्राइज टेस्ट भी लिया तो हमें अच्छे मार्क्स मिलेंगे। ओके, तो डोंट वरी, आगे से आगे जाके क्या करना है आपको, एकदम स्टडी करना है, हार्ड वर्क करना है, देन यू अपने आप इम्प्रूव हो जाएंगे। ओके, तो हम जाएंगे सीधा अभी प्रेजेंटेशन में। ओके, चलो, ये यहाँ तक तो हम आ गए थे, लेकिन यहाँ से मैं फिर से स्टार्ट करती हूँ, क्योंकि ये समझ में आएगा तभी जाके आपको इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन अच्छी तरह से समझ में आएगा। ये है हमारा रुदरफोर्ड का एटॉमिक मॉडल। तो एटॉमिक मॉडल में क्या है? सेंटर में न्यूक्लियस है और उसके साइड में इलेक्ट्रॉन्स रोटेट हो रहे हैं। तो जो रोटेट होने का उनका जो ऑर्बिट है, शेल है, वो कैसा बनता है, इसके बारे में हमने ये बहुत सारा पढ़ा था। ओके, ये हुआ आपका एटॉमिक मॉडल स्ट्रक्चर। इसमें क्या है देखो, सेंटर पॉजिटिवली चार्ज न्यूक्लियस, मतलब सेंटर इज कॉल्ड एज न्यूक्लियस, एंड फर्स्ट सेल इज कॉल्ड एज K shell, second shell is known as L shell, third shell is known as M shell, and fourth shell is called as N shell। और इसके आगे जाके हमने क्या ये पढ़ा था कि इसके आगे जाके एक फॉर्मूला पढ़ा था, और उसके लिए ये डिस्ट्रीब्यूशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स ये भी मैंने लिया था। ओके, तो डिस्ट्रीब्यूशन कैसे होता है, तो ये थर्ड फोर्थ लाइन है, देखो सब बच्चों समझ में आता है? ही तुमची एक लाइन आहे बघा, अ सिम्बॉल एन इज यूज फॉर द
ओरिजिनल नंबर ऑफ द शेल. आता त्याच्यामध्ये शेल कशा दिले, तर फर्स्ट सेल इज कॉल्ड एज के, सेकंड सेल इज कॉल्ड एज एन, एम आणि एन 3/4 करस्पॉन्डिंगली. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता आणि त्या फॉर्म्युल्यावरनं मी तुम्हाला प्रश्न विचारले होते आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान उत्तरं दिली होती की के इज द सिम्बॉल ऑफ शेल, n is the number of shell and formula 2n square. Got it? Then you have to find the number of electrons present in each cell. Understand? तो अपना ये पहला शेल है, वो है के शेल. सब बच्चों थोड़ा सा अच्छी तरह से ध्यान दो. फिर से मैं रिपीट कर रही हूँ क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट है और आगे जाके आपको इसमें बहुत ऐसा काम करना है. हा, तर आता बघा, के शेल आहे, त्याचा नंबर 1 आहे, फॉर्म्युला आपला 2n² आणि n स्टँड फॉर नंबर ऑफ द शेल. म्हणून काय केलं, के शेल ही आपली पहिल्या नंबरची आहे, त्यामुळे आपण काय केलं 2 into 1, कारण आपला n इज द 1, म्हणून 2 into 1 bracket square. Therefore we got 2 into 1, 1 is the square of 1, 2 into 1, therefore answer will be 2. Okay? हाँ, then K shell में maximum किती इलेक्ट्रॉन असणार आहेत तुमचे, 2 इलेक्ट्रॉन. ओके, आता सेम एल म्हणजे तुमचा नंबर ऑफ हे आहेत ते किती आहेत तुमचे, 2 आहेत. आता हे मी तुम्हाला मागच्या वेळेला मला असं वाटतं ब्लॅकबोर्ड यूज करून तुम्हाला करून दाखवलं होतं, समजते. आता त्यामुळे मी फक्त हे डायरेक्टली नुसतं सांगते तुम्हाला. आता एल मध्ये किती आहेत, तर एल मध्ये आहेत आपल्या नंबर 2 आहे, म्हणून 2 into 2 होल स्क्वेअर, म्हणजेच तुम्हाला काय मिळालं 2 into 4, आणि 2 into 4 म्हणजे किती आलं 8, म्हणजे तुमचे एल सेल मध्ये, एल ऑर्बिट मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, 8 असणार आहेत. त्याच्यानंतर आहे एम, एम इज द थर्ड नंबर ऑर्बिट, सो 2 into 3 होल स्क्वेअर. ओके, तो 3 चा स्क्वेअर किती 9, therefore 2 into 9 is equal to 18. Answer will be 18. The maximum capacity of the M shell is 18 electrons. Okay, then fourth one, N is the fourth orbit, so 2 into 4 square, therefore 4 चा स्क्वेअर झाला 16, so 2 into 16 is equal to किती 32. The maximum capacity holding the N orbit is 32. You got it? Understand? आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये, काय डाऊट आहे, कोणाला काय शंका आहे? नो प्रॉब्लेम, यू ऑल गॉट इट ma'am, but opposite poles attract them, why electrons don't get to proton and becomes neutrons? ये बहुत आगे जाके बढ़ने वाला है, क्योंकि ये इलेक्ट्रॉन्स है, ये कभी अंदर नहीं जाते, वो इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स का कॉम्बिनेशन नहीं है. समझ में आया? यहाँ हम ऑर्बिट सीख रहे हैं, और ऑर्बिट में जो अपना सोलर सिस्टम दिया है ना, बिल्कुल वैसा ही अपना ऑर्बिट छोड़ के इलेक्ट्रॉन्स अंदर न्यूक्लियस में नहीं आते, वो जंप करके एक ऑर्बिट से दूसरे ऑर्बिट में जाते हैं, लेकिन वो कभी भी न्यूक्लियस में नहीं आते हैं, क्योंकि न्यूक्लियस में ऑलरेडी प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स प्रेजेंट रहते हैं, तो इलेक्ट्रॉन्स नेवर बी देयर. ओके, हाँ, कभी भी नहीं है. ओके, ठीक है, चलो फिर जाएंगे हम. तो अभी यहाँ लिखने का भी तरीका मैंने बता दिया था. क्या लिखना है, सिंबल. ए इज द एटॉमिक मास नंबर. लास्ट लेक्चर में मैंने आपको सब नोट्स बना के दिए थे, ये सीखते म्हणजे एक्सप्लेनेशन के साथ साथ मैं आपको बोलती थी नोट डाउन करो, नोट डाउन करो. हा, तो मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकाने हे सगळं नोट डाउन केलेलं असणार आहे. जरासं आपली जी नोटबुक आहे ती थोडीशी रेफर करत चला, थोडस 2-3 वेळा असा टॉपिक, असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो जरासा वाचत चला, म्हणजे तुमचं जास्त क्लिअर होतात, डाऊट सगळे क्लिअर होऊन जातात. आता सिम्बॉलच्या इथे मी तुम्हाला सी लिहून दिलं होतं,
आणि एच्या जागेवर त्याचा ॲटॉमिक मास नंबर, झेडच्या जागेवर त्याचा ॲटॉमिक नंबर. म्हणजे तुम्हाला हे सगळं मी क्लिअर केलं होतं की सिम्बॉल इज द सिम्बॉल ऑफ एलिमेंट, ए इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ द एलिमेंट अँड झेड इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट. आणि त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला कार्बन दिलं होतं. ओके. हा, आता त्याच्या पुढे जाऊन आपण करणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला बघा, वी हॅव सीन दॅट 2, 8, 18 अँड 32. आपला जर तुम्ही आता टेबल कम्प्लीट केला असेल होमवर्क मध्ये तर तुमचा आन्सर आला असेल 2, 8, 18 अँड 32. आलं सगळ्यांचं आन्सर? हा, मग तेच दिलंय. इलेक्ट्रॉन्स कॅन बी accommodated in the shell K, L, M, N respectively. म्हणजेच K मध्ये मॅक्सिमम 2, L मध्ये मॅक्सिमम 8, N मध्ये मॅक्सिमम 18 and N मध्ये मॅक्सिमम 32. कायम लक्षात ठेवायचंय, समजलं? This is the maximum capacity of the cell. The electrons in an atom is distributed in the shell according to their maximum capacity. The shell-wise distribution of the electron in an atom of an element is called as electronic configuration. मतलब वही जो सेल वाइज इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन जो रहता है कि के मध्ये 2, एल मध्ये 8, एम मध्ये 18, एन मध्ये 32, हे जे आहे त्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. ओके. आता हे मी ऑलरेडी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून झाली आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट ह्या टेबलवर घेऊन जाते. आता टेबल मध्ये काय सांगितलं होतं, हा टेबल मी तुम्हाला कम्प्लीट करायला सांगितला होता आणि त्यामध्ये तुम्ही मला बरेच एक्सक्युजेस दिले होते की मॅडम समजलं नाही. तर मी आता परत रिपीट करते, जरासं क्लिअरफुली घ्या. आपली पहिली शेल आहे के. बघा, जरा दिसतं सगळ्यांना? स्क्रीन मी अशी मोठी केली आहे. पहिली शेल आहे के, त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी 2 आहे. ब्ल्यू लाईन मध्ये बघा, एल ची मॅक्सिमम 8 आहे, एम ची मॅक्सिमम 18 आहे आणि एन ची मॅक्सिमम 32 आहे. आणि आता इथे तुम्हाला इलेक्ट्रॉन नंबर इन द ऍटम म्हणजे काय केलंय, तुम्हाला इकडे ऍटम दिलाय, त्याचा सिम्बॉल दिलाय, त्याचा ऍटॉमिक नंबर दिलेला आहे. ओके. आता त्या ऍटॉमिक नंबर वरनं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असतं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची पद्धत काय असते, तर पहिला के शेल मध्ये टाकून घ्यायचे, उरले तर एल शेल मध्ये टाकायचे. आता पहिलं उदाहरण बघा, हायड्रोजन. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबरच तुमचा 1 आहे, त्यामुळे त्याची के शेल पण इनकम्प्लीट आहे, कारण के ची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे. पण हायड्रोजनकडे मुळातच 1 आहे, समजते? त्यामुळे जो आहे तो त्यांनी त्या के शेल मध्ये टाकला, म्हणजेच हायड्रोजनची फर्स्ट सेल पण इनकम्प्लीट आहे. समजलं? कारण त्याची कम्प्लीट होण्यासाठी त्याला गरज कितीची होती, 2ची, आणि आपल्याकडे तर अवेलेबल आहे 1च. त्यामुळे हायड्रोजन हॅज फर्स्ट सेल बट इट इज ऑल्सो इनकम्प्लीट सेल. ओके. हा, आता दुसरं बघा, हेलियमचं एक्झाम्पल दिलंय. हेलियम काय आहे, त्याच्याकडे ऍटॉमिक नंबर आहे 2, त्यामुळे जेवढे होते तेवढे त्यांनी पहिल्या ऑर्बिटमध्ये टाकले, त्याचं काम संपलं, तिथे तो फिनिश झाला. आता लिथियम. लिथियम मध्ये काय आहे, ऍटॉमिक नंबर आहे 3, म्हणजेच के मध्ये आपण किती टाकणार, 2, कारण का जास्तीत जास्त आपण 2च टाकू शकतोय. समजतंय? त्यामुळे उरलेला 1 आहे तो आपण दुसरीकडे टाकून दिला, त्यामुळे एल शेल मध्ये किती गेला, 1 इलेक्ट्रॉन गेला. म्हणजे थोडक्यात सांगायचं, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं येणार, 2, 1. समजलं सगळ्यांना? आता फॉर एक्झाम्पल मी सी सांगते. सी मध्ये काय आहे, ऍटॉमिक नंबर आहे 6, जास्तीत जास्त पहिल्यामध्ये सगळीकडे तुमचे 2, 2 येणार आहेत. समजतंय? त्यामुळे पहिल्यामध्ये 2 टाकला. आता 6 मधनं 2 गेले, राहिले किती तुमच्याकडे, 4. ते 4 कुठे टाकणार तुम्ही, इकडे टाकणार. समजलं? म्हणजे आता तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एक कार्बन एलिमेंट काय आलं, 2, 6. समजते सगळ्यांना? हा, त्याप्रमाणे तुम्ही करत जायचंय. समजलं सगळ्यांना? आता काही डाऊट आहे कुणाला? एनी डाऊट? नो मॅम, विल एक्सप्लेन. ओके, ठीक आहे. हा, आता आपण पुढे जाऊ शकतोय. Shall I continue? Ma'am, my link was open late, so when I submitted my
9. ओके ओके ओके. हा, काही नाही, तुला डाऊट होता, तुझा डाऊट क्लिअर झाला का? सुमनचा डाऊट क्लिअर झाला? मॅम इट विल बी 2-4 और 2-6. कशाचं 2-4 आणि 2-6? प्रमोद, कशाबद्दल लिहिलंयस तू 2-4 और 2-6? 2-4 असणार आहे, कारण आपलं, हा, तुला कार्बन कार्बन, हा येस, कार्बनचं ॲटॉमिक नंबर आहे आपला. हा, प्रमोदचा तुला जरा डाऊट तुझे काय आहेत ते मला क्लिअर होऊ दे. पहिलं तुझं मुख्य म्हणजे लिथियमचं आपलं किती आहे? किती आहे? 3. हा मॅम, आय वॉज आस्किंग द सेम. ओके ओके ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला जरा असं पुस्तक, टेक्स्टबुक उघडा सगळ्यांनी. जरा टेक्स्टबुक समोर ठेवा तुमच्या, म्हणजे तुमचा सगळा जो काही शंका आहेत ना, त्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. हा, म्हणजे माझं प्रेझेंटेशन मध्ये मी गेली की माझं बुक ओपन होतं, आणि मग ते काय तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतात की नाही हे मला कळत नाही. समजते? हा, आता समोर मी माझ्या पण टेक्स्टबुक ठेवलंय बघा, आणि तुमच्याकडे पण प्रत्येकाकडे टेक्स्टबुक पाहिजे. आपण आहोत पेज नंबर 33 वर. ओके ओके. हा, तर आता तुमच्याकडे लिथियम आहे बघा. ते लिथियम मध्ये काय सांगितलेलं आहे? तुमचं ऍटॉमिक नंबर दिलेला आहे 3. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे? पहिल्या शेलमध्ये 2, आणि उरलेला आहे तो आपला कुठे जाणार आहे? दुसऱ्या शेलमध्ये. म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे? 2,1. समजतं सगळ्यांना? समजतं? बरं, मी जरासं, यू हॅव लर्न पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट. पिरियडिक टेबल 10th मध्ये आहे तो ऑलरेडी. हा, त्यामुळे 10th मध्ये तुम्हाला खूप छान सांगितलं जाईल. बरं, आता मी एक तुम्हाला थोडंसं एक ब्लॅकबोर्ड यूज करते जरा. समजा इन केस मी मीटिंग मधनं बाहेर पडली तरी मी जॉईन होईल. हा, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी मागच्या वेळेसारखा एकदा ब्लॅकबोर्ड यूज करून बघते, तुम्हाला पुन्हा एकदम व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते. ओके ओके. आता तुमची शंका अशी आहे बघा, सपोज मी एक ऑक्सिजनचं उदाहरण घेते. हा, तुमचं खाली आहे बघा कार्बन, नायट्रोजन. आपण कार्बन पर्यंत आलो होतो ना, नायट्रोजनचं घेत आहे. तर नायट्रोजनचा सिम्बॉल काय आहे तुमचा? N आहे. समजलं? आता नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती दिलेला आहे तुम्हाला? 7 दिलेला आहे. समजते? हा, मी कॉलम वगैरे काही केलं नाही, मी पुढे लिहिते. आता आपली पहिली शेल जी आहे के शेल, तर त्या के शेल मध्ये जर आपल्याला टाकायचं असेल तर पहिलं आपण किती टाकणार आहोत? 2 टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपली दुसरी शेल आहे, त्याच्यामध्ये उरलेले किती टाकणार आहोत आपण? 5 टाकणार आहोत. मग आता तुम्हाला सांगितलं की ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. तर मग तुम्ही काय करा, मी शॉर्टकट लिहिते, माझा बोर्ड मुलांना कमी पडतोय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. काय लिहिणार? इज इक्वल टू 2,5. समजलं सगळ्यांना? म्हणजेच थोडक्यात काय सांगायचंय की नायट्रोजनला 2 ऑर्बिट आहेत. पहिली ऑर्बिट आहे ती कंप्लीट आहे, आणि दुसरी ऑर्बिट आहे ती इनकम्प्लीट आहे. का? तर दुसऱ्या ऑर्बिटची मॅक्सिमम कपॅसिटी किती आहे? 8 आहे, आणि आपल्याकडे अवेलेबल किती आहे? 5च आहे, म्हणजेच ती इनकम्प्लीट आहे. यू गॉट द पॉइंट? ओके. हा, आता एक दुसरं एक्झाम्पल असं घेते मी, जरासं मोठं एक्झाम्पल घेते. हा, आता आपण जाऊया सोडियम कडे. तर सोडियम म्हणजे तुमचा सोडियमचा एस नाही लिहायचा. समजलं? सोडियमचा Na लिहायचा आहे. हे तुम्हाला चांगलं, मला असं वाटतं 7वी मध्ये समजलं असणार आहे, सांगितलं असणार आहे. कळतंय? आता हा झाला तुमचा सोडियम. ओके, आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे तुम्हाला? 11. आता 11चं डिस्ट्रीब्युशन तुम्ही कसं करणार आहात? नेहमीप्रमाणे मॅक्सिमम कपॅसिटी पहिल्याची किती? 2. दुसऱ्याची किती आहे? 8. म्हणजे तुम्हाला सांगायचंय 11 मधनं 2 गेले, आपल्याकडे ऍक्च्युली 9 राहिले होते. कळतंय? पण आपण दुसऱ्यामध्ये 9 टाकू शकत नाही, कारण त्याची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी किती आहे? 8. त्यामुळे त्याच्यामध्ये 8च टाकले. मग त्याच्याकडे एक उरला, तो कुठे टाकला आपण? तिसऱ्यामध्ये. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम ॲटॉम इज, काय लिहिणार तुम्ही? 281. समजतंय सगळ्यांना? ओके, सगळं क्लिअर होत आहे सगळ्यांना? हा, आता
लास्ट वाला मी ब्रोमिनचा घेते का, तर त्याच्यामध्ये जरासे जास्त आहेत. ब्रोमिनचं सिम्बॉल आहे BR. हे सगळं तुम्हाला एकदम बेसिक नॉलेज क्लिअर होण्यासाठी चाललंय मुलांना, त्यामुळे तुम्ही सिरियसली घ्यायचं. ऍक्च्युली हा मागचा लास्ट वाला होमवर्क होता, पण तुम्ही कोणीही केला नाही आणि मला असं वाटतं तुम्हाला एका मुलीला समजलं नाही याचा अर्थ बाकीच्यांना समजलं नसेल असं समजून मी हे रिपीट केलंय. समजते? त्यामुळे माझं रिपीट होतंय, त्यामुळे तुम्ही जास्त लक्ष द्यायचंय. आता ह्याचं ऍटॉमिक नंबर तुमचा किती आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं, झेड इज इक्वल टू किती आहे 35. आता 35 असू दे नाही तर काय असू दे, आपली के शेल मध्ये किती जाणार आहेत 2, एल शेल मध्ये किती जाणार आहेत 8, एम शेल मध्ये किती जाणार आहेत 18. समजलं? हा, आता मला सांगा 18, 19, 20 आणि 28 झाले, म्हणजे उरलेले आपले कुठे जाणार आहे एल शेप मध्ये. समजतंय? आता 28 आणि आपला ऍटॉमिक नंबर आहे 35, म्हणजे राहिले किती त्याच्याकडे 7. इज दॅट क्लिअर? सगळ्यांना डाऊट क्लिअर झाला? म्हणजे ज्यांच्यामध्ये एकाच ऑर्बिट पुरते ऍटॉमिक आहेत त्यांची एकच शेल कम्प्लीट होते, एकच शेल इनकम्प्लीट राहते. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनची एकच शेल, ती पण इनकम्प्लीट. हेलियम मात्र फर्स्ट शेल कम्प्लीट आहे. नंतर लिथियम मध्ये फर्स्ट सेल कम्प्लीट, सेकंड सेल इनकम्प्लीट. म्हणजे तुम्हाला हे जे डिस्ट्रीब्युशन लास्ट कॉलम आहे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म. समजते? म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, नुसतं 2, 8, 18. समजलं? लास्टचा तुमचा आन्सर काय असणार आहे? सगळ्यांना क्लिअर होत आहे? एनी डाउट? ओके, चलो तो फिर हम लोग जाएंगे. आता काही कोणाला शंका आहे का सांगा मला. मॅम, आय ऑल्सो डिड नॉट अंडरस्टँड द टेबल नंबर 28. 28 वर आपण कुठे आहोत? हा, तो 28 एकदम इझी आहे. हा, त्याला कोण आहे ते 28 वाला? सुमन. तुला 2-3 वेळा रिपीट करावं लागणार आहे ते, कारण त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी जर तू नीट ऐकलं असतंस तर तुला सबस्टन्स काय असतं, फॉर्म्युला काय असतो, मोलेक्युलर काय असतं, सिंगल टाईप आहे की डबल टाईप आहे, हे सगळं क्लिअर होत जाईल. हा, 2-3 वेळा वाच की तुला ते समजेल, कारण एवढं पाठीमागे गेलं म्हणजे आजचा लेक्चर आपला गेल्यातच जमाय. इट इज BR 35 नॉट. काय आहे ते? इज द BR 35 नॉट म्हणजे काय? दीपाली, तुझा काय प्रश्न आहे एकदा परत विचार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? कॅन यू हिअर मी? BR 35 इज नॉट 35 आहे. बुक उघडून बघ जरा. आहे म्हणजे पहिल्यामध्ये 2 झाले, दुसऱ्यामध्ये 8 झाले. किती झाले? 2 आणि 8 किती झाले? 10. तिसऱ्यामध्ये 18 झाले. किती झाले? 28. 35 मायनस 28 कर, किती होतं उत्तर? दीपाली, गिव्ह मी आन्सर. 35 मायनस 28. I asked hot. Hot means what? हॉट नाही. हा, आय थिंक सी इज आस्किंग अबाउट 11. नो, हॉट बीट काही नाही. हॉट असं नाही, ते मी लिहित असताना तुम्हाला कसं वाटलं असेल. इट इज नॉट आहे, नॉट. त्याच्याला पण ते नॉटची काही गरज पण नाहीये. हा, समजलं? हॉट वगैरे असा काही शब्द नाहीये. ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांचं क्लिअर झालं? कोणाला काय शंका आहे? येस. ओके. चला तर आपण आता आपला सगळ्यात महत्वाचा टॉपिक, कारण हे आज मी तुम्हाला रिपीट करते, ह्याच्यामध्ये तुम्हाला आज मला शिकवायचंय व्हॅलन्सी. समजतंय? तर व्हॅलन्सी येण्यासाठी तुम्हाला हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके. आता तुम्ही सगळ्यांनी टेबल कम्प्लीट जर केला असेल, आणि माझं मत आहे तुम्ही सगळ्यांनी हा टेबल कम्प्लीट करा. म्हणजे आता इथे मागचा होमवर्क जर केलेला असेल तर तो समोर ठेवा. कारण का,
तुम्हाला व्हॅलन्सी काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आणि व्हॅलन्स ऑर्बिट काय हे सगळं आज शिकवणार आहे. समजतंय? तर आता हे बघा तुमचं जे मी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जे सांगणार आहे की नाही ते थोडंसं बघा, जरासं सिरियसली ऐका. Valency and electronic configuration. We have seen in the last chapter that valency means the number of chemical bonds formed by the atoms. We also saw that generally the valency of the element remain constant in its compound. आता तुमच्या म्हणजे टेबल जर कंप्लीट केला असेल तर तुम्हाला त्या लास्ट ऑर्बिट मध्ये किती किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळ्यांच्या टेबलमध्ये लिहिलेले असणार आहेत. आता इथे त्यांनी जे काही तुम्हाला हेलियम, कार्बन हे नुसती नावं दिली होती की नाही, तर त्यांचं स्ट्रक्चर त्याने ड्रॉ करून दिलेलं आहे. आपण ह्या टेबलमध्ये काय केलं होतं, फक्त इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन घेतलं होतं. समजतंय? डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन दिसतंय नाव तुम्हाला? तर ते डिस्ट्रीब्युशन कसं असतं आणि ते तुम्हाला डायग्राम मध्ये कसं दिसतं तर हे तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलंय. हायड्रोजनचं काय सांगितलंय त्यांनी, हायड्रोजनला एकच ऍटम म्हणजे हे आहे, इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची फर्स्ट ऑर्बिट दाखवली आणि फर्स्ट ऑर्बिट मध्ये तुम्हाला फक्त रेड कलरचा एकच इलेक्ट्रॉन दाखवलाय. आता मुलांना नेहमी लक्षात ठेवायचं, ऑर्बिट काढली की एक छोटासा गोल काढायचा आणि त्याच्यामध्ये मायनस साइन टाकायचं, का तर इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज. समजतंय? आता त्याच्यानंतर हेलियम आहे बघा. हेलियम मध्ये तुम्हाला किती सांगितले त्यांनी, हेलियम मध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. समजतंय? आता ते कसे दाखवलेत बघा, दिसतंय सगळ्यांना? 2 इलेक्ट्रॉन तुम्ही कसेही दाखवा, ते फक्त फर्स्ट ऑर्बिट काढायची आहे आणि त्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे. आता दाखवताना फर्स्ट आणि सेकंड दाखवलं, वेल अँड गुड. थर्ड तुमचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे कार्बन बघा, तर कार्बन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याकडे ऍटॉमिक नंबर त्याचा 6 आहे, म्हणजे त्याचे पहिल्या शेलमध्ये 2 जाणार, उरलेले दुसऱ्या शेलमध्ये जाणार. तर पहिल्या शेलमध्ये 2 दाखवलेत बघा, दिसतंय सगळ्यांना? दिसतंय क्लिअरली? आणि दुसरी ऑर्बिट काढली, त्या दुसऱ्या ऑर्बिट मध्ये त्यांनी 4 दाखवलेत. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स काउंट केले फर्स्ट अँड सेकंड ऑर्बिटचे तर किती मिळणार आहेत तुम्हाला? 6. समजतंय? म्हणजे थोडक्यात सांगायचं, जेवढे इलेक्ट्रॉन त्या ऍटम मध्ये असतात तेवढे इलेक्ट्रॉन तुम्हाला त्या ऑर्बिट मध्ये दिसलेच पाहिजेत. मग तुमची मॅक्सिमम कॅपॅसिटी फर्स्टची 2 आहे म्हणून फर्स्ट मध्ये 2च दाखवायचे आणि उरलेले आपण सेकंड मध्ये दाखवले. आता दाखवतानाची सिस्टीम तुम्हाला सांगते बघा, ते दाखवले की नाही तर थोडंसं आपलं डायग्राम असेल ते अट्रॅक्टिव्ह असेल तर खूप छान वाटतं की नाही बघायलाही, म्हणून नेहमी ते असे दाखवण्याचा प्रयत्न करा. त्याला काही तुम्हाला फिक्स किंवा कंपल्शन नाहीये कसं दाखवायचं ते, पण नेहमी तुम्ही सिस्टमॅटिक करायचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येईल स्केच द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विथ डायग्राम, तर मग हे डायग्राम तुमचं असं असलं पाहिजे. ओके. आता फोर्थ एक्झाम्पल दिलंय बघा, न्यूऑन. आता न्यूऑन मध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 आहेत आणि सेकंड ऑर्बिट मध्ये किती आहेत बघा जरा एकदा, 1 2 3 4 5 6 7 8. समजलं सगळ्यांना? म्हणजे थोडक्यात सांगायचंय, हा हेलियम त्यांनी सिम्बॉल दाखवलेत बघा, हेलियमचा रेड दाखवलाय, न्यूऑनचा रेड दाखवलाय. थोडक्यात त्यांना त्या डायग्राम मधनं पण सांगायचं आहे की हेलियमला फक्त एकच ऑर्बिट आहे आणि ती त्याची कंप्लीट आहे, न्यूऑनला 2 ऑर्बिट आहेत आणि ते त्याच्या कंप्लीट आहेत. समजतंय? आता आपलं थर्ड एक्झाम्पल आहे सोडियम. आता ज्याचं तुम्ही डायग्राम काढता की नाही तर तुम्हाला बघा न्यूक्लियस मध्ये त्यांनी प्रत्येकाचं ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही ड्रॉ करताय ते याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये त्याचं सिम्बॉल लिहायचं आहे. समजतंय? आणि एकदम परफेक्ट लिहायचं आहे. आता सोडियमचं तुम्हाला मी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, 2 8 आणि 1. का तर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 11. पहिल्यामध्ये 2 टाकले, दुसऱ्यामध्ये 8 टाकले, तिसऱ्यामध्ये 1. बघा जरा डायग्राम मध्ये दिसतंय सगळ्यांना? काय डाऊट असेल तर मला आत्ताच क्लिअर करायचं आहे की समजलं नाही, कारण नंतर तुमचे डाऊट क्लिअर करत करत मग तुमचा होमवर्क सगळा पेंडिंग राहील. ओके. बघा फर्स्ट ऑर्बिट 2, सेकंड ऑर्बिट 8 आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 1 आहे. समजलं सगळ्यांना? काय शंका आहे कोणाची? आता स्केच द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असा क्वेश्चन आला की तुम्ही काय करायचं आहे, अशा डायग्राम काढायच्या आहेत. आपला प्रोट्रॅक्टर यूज करायचा, पेन्सिल यूज करायची आणि पेन्सिलने सगळं करायचं आहे. समजलं? पेनाचा वापर करायचा नाही आणि
एक तर याच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये सिम्बॉल दाखवायचा आहे आणि खाली त्याचं नावं लिहायची आहेत, हायड्रोजन, हेलियम, कार्बन, न्यूऑन, सोडियम, आहे की नाही. आता तुम्हाला हे एक्झाम्पल बुक मध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचंय बघा, इकडे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत. काय सांगितलंय बघ, युज युअर ब्रेन पॉवर. तुम्हाला नाही, मला बुक उघडू द्या जरा, म्हणजे तुमचं हे आहे की नाही. हा आहे बघा. यूज द फॉलोइंग मोलिक्युलर फॉर्म्युला टू डिटरमाइन द व्हॅलन्सीज. हा, आता तुम्हाला व्हॅलन्सीज करायचे आहे. आता बघा, व्हॅलन्सी म्हणजे काय ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. व्हॅलन्सी म्हणजे तुमच्या आउटर ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्सचा नंबर आहे की नाही, तर तो इलेक्ट्रॉन्सचा नंबर म्हणजे तुमचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो. समजतंय. पण आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की इथे तुमचा बघा, कार्बनचं झालं, न्यूऑनचं झालं, हो ठीक आहे. या सगळ्यांमध्ये हायड्रोजनची व्हॅलन्सी तुमची 1 असणार आहे. का 1? तर तुमची मी एक सांगते, जरा सिरियसली घ्या, की पहिली ऑर्बिट कंप्लीट करायला, हा, म्हणजे त्याला डुप्लेट म्हटलं जातं, 2 म्हणून डुप्लेट. तर पहिली ऑर्बिट कंप्लीट करायला त्याला एकच इलेक्ट्रॉन कमी पडला, किंवा पहिल्या इलेक्ट्रॉन मध्ये त्याच्याकडे एकच आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी झाली 1. समजते. आता हेलियम कडे आहे मुळात एकच ऑर्बिट, पण त्याची ती कंप्लीट आहे, म्हणजे के ची तुमची कपॅसिटी असते 2 आणि ह्याच्याकडे 2च्या 2 आहेत, म्हणजे के ऑर्बिट त्याची कंप्लीट आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे? 0 असणार आहे. समजते. आता कार्बन घ्या. कार्बन आहे त्याची आउटर ऑर्बिट आहे त्याची सेकंड ऑर्बिट, म्हणजे के नंतरची एल. तर एल ची मॅक्सिमम कपॅसिटी किती आहे? तुमच्या समोर टेबल पाहिजे हा मुलांनो. 33 पेज वरचा तुमचा तो टेबल आहे, तो पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कारण मी काय बडबडते ते तुम्हाला इतकं सहज समजत नाही. तर तुमच्या त्या एल शेल मध्ये के नंतरची एल आहे, त्याच्यामध्ये 8 लागतात आणि ह्याच्याकडे ते 4च आहेत. पण मात्र त्याला 8 कंप्लीट करायचे असेल तर एक तर त्याला हे 4 डोनेट करावे लागणार आहेत, नसेल पेक्षा 4 त्याला कोणाकडनं तरी शेअर करावे लागणार आहेत. समजते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं, ते डोनेट करणारा जो इलेक्ट्रॉनचा नंबर आहे तो, किंवा तो घेणारा म्हणजे टेकिंग नंबर, शेअरिंग नंबर म्हणायचा, तो जो नंबर आहे तो त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर असतो. समजते. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी किती झाली? 4 झाली. म्हणजे 4 त्यांनी दिले काय किंवा 4 त्यांनी घेतले काय, त्याचा नंबर फिक्स आहे. कळते. म्हणजे 8 होण्यासाठी त्याला 4 द्यावे तरी लागणार आहेत किंवा 4 घ्यावे तरी लागणार आहेत. समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे न्यूऑन. आता न्यूऑन आहे त्याची फर्स्ट ऑर्बिट कंप्लीट आहे, सेकंड ऑर्बिट पण कंप्लीट आहे, म्हणजे ऍज लाईक हेलियम. समजतंय. आता सेकंड ऑर्बिट त्याची मॅक्सिमम कपॅसिटी 8 आहे, त्याच्याकडे 8 आहेत, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती आली? 0. समजलं सगळ्यांना. आता सोडियम मध्ये सेकंड 2 ऑर्बिट त्याच्या कंप्लीट आहेत, पण तिसरी ऑर्बिट आहे तिची मॅक्सिमम कपॅसिटी जरी 18 दाखवली तरी आपल्याला एक नियम आहे, पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहात, की त्याला ऑक्टेट म्हटलं जातं. तर ऑक्टेट म्हणजे 8, आणि 8 कंप्लीट करण्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे? एक तर द्यावं तरी लागणार आहे किंवा घ्यावं तरी लागणार आहे. समजते. तर आता ह्याच्यामध्ये असं असतं की त्याच्याकडे एकच आहे, मग एक आहे म्हटल्यानंतर त्याला 7 घ्यावे लागणार आहेत. मग मला सांगा, 7 घेणं सोपं पडणार आहे की 1 देणं सोपं पडणार आहे? केव्हाही त्याला 1 सोडून देणं सोपं पडणार आहे की नाही. हा, म्हणजेच तो काय करणार आहे? 1 सोडून देणार आहे. समजतंय. म्हणून सोडियमची व्हॅलन्सी किती आली? 1 आली. आता तुम्हाला कन्फ्युजन असेल बघा, की हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. सोडियमची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. पण जर तुम्हाला चांगली डेफिनेशन नीट जर समजली असेल तर तुम्हाला हे डाऊट सगळे तुमचे क्लिअर होतील. काय? तर हायड्रोजन फर्स्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 ची रिक्वायरमेंट होती, म्हणून त्यांनी दिला तरी असणार किंवा त्यांनी 1 घेतला तरी असणार, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 झाली. समजते. सोडियमचं थर्ड ऑर्बिटची रिक्वायरमेंट ऑक्टेट आहे, ती ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागत होते, तर 7 ते घेण्यापेक्षा त्याला स्वतःचा सोडून देणं जास्त सोयीचं वाटलं, म्हणून त्यांनी तो स्वतःचा सोडून दिला. मग सोडियमकडे राहिले किती? फक्त 2 ऑर्बिट राहिल्या, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती झाली? 1 झाली. क्लिअर सगळ्यांना. हा, आता हे जर क्लिअर होत असेल तर तुम्हाला हे जे यांच्या व्हॅलन्सीस तुम्हाला सगळ्यांच्या मिळू शकतात. समजलं. आता इथे बघा, तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, डिटरमाइन द व्हॅलन्सीस ऑफ H.
आता HClOSNCBrINA हा, यांच्या सगळ्यांच्या व्हॅलन्सी तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. कळलं सगळ्यांना? आता फॉर एक्झाम्पल H ची व्हॅलन्सी आली 1. आता क्लोरीन आहे, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 17. 17 म्हणजे डिस्ट्रीब्युशन 17चं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे? 2, 8 आणि 7 होणार आहे. मग आता त्याचा आउटर ऑर्बिट मध्ये 7 आहे, तो 7 असणार का त्याची व्हॅलन्सी? त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एकाची गरज आहे. म्हणजे क्लोरीन काय करणार आहे? त्याचं ऑक्टेट म्हणजेच त्याची थर्ड ऑर्बिट कंप्लीट करायला कोणाकडून तरी एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. समजतंय? म्हणून क्लोरीनची व्हॅलन्सी किती आली? 1 आली. क्लिअर सगळ्यांना होतंय? म्हणजेच थोडक्यात सांगायचं आहे, सोडियम 1 सोडून देतो म्हणून सोडियमची 1, आणि क्लोरीन 1 घेतो म्हणून सोडियमची 1. आणि नेहमी इथून पुढे तुम्हाला सोडियम आणि क्लोरीन यांचंच कॉम्बिनेशन आणि यांचीच रिएक्शन मिळेल. मग ती तुम्हाला समजेल की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं. की सोडियम 1 सोडून देतो आणि क्लोरीनला 1ची गरज असते म्हणून तो घेतो, आणि मग तो काय करतो? घेतल्यावर त्यांचं एकमेकांचं शेअरिंग होतं आणि सोडियम क्लोराईड नावाचं एक सॉल्ट तयार होतं. ओके, समजतं सगळ्यांना? हा, मग हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आता तुम्हाला हे मोलेक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत, त्याप्रमाणे सगळं करायचं आहे. ओके, थोडंसं वाचलं की तुम्हाला समजणार आहे मुलांना. हा, आता बघा, व्हॉट आर द सिम्बॉल्स यूज फॉर द शेल्स विच अकोमोडेट द इलेक्ट्रॉन्स इन द व्हेरियस ॲटॉम्स. आता तुम्हाला काय प्रश्न आहे बघा, प्रश्न सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायला शिका मुलांना, की एकदा दोनदा जर तुम्हाला वाचून समजत नसेल तर त्याला 2-3 वेळा वाचा, आधी प्रश्न समजा, मग तुम्हाला उत्तर आपोआप येईल. What are the symbols used for the shells which accommodate the electrons in various atoms? म्हणजे शेलचे नाव काय आहेत, शेलचे सिम्बॉल्स काय आहेत? तर पहिला K, दुसरा L, M आणि N. What is the symbol and ordinal number of the inner most shell? म्हणजे थोडक्यात सांगायचे, पहिल्या शेलचं नंबर काय आहे आणि नाव काय आहे. समजतंय? राईट द सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन शेल ऑफ फ्लोरीन ॲटम. आता फ्लोरीनचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे की ते माहिती असणं गरजेचं आहे. तर तुमच्या कालच्या होमवर्कच्या टेबलमध्ये दिलेलं आहे बघा, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. समजतंय? मग 9 असल्यामुळे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे? 2 आणि 7. कळतंय? हा, म्हणजे तुमचं 2,7 असणार आहे. विच इज द आउटरमोस्ट सेल ऑफ द फ्लोरीन ॲटम. ती कुठली असणार आहे सांगा? आउटरमोस्ट सेल, सेकंड सेल. मग सेकंड सेलचं नाव काय आहे? एन शेल. समजतंय? विच इज द आउटरमोस्ट सेल ऑफ द सोडियम ॲटम. आता सोडियमचं मी तुम्हाला सांगितलं की काय आहे, एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा, 3 शेल आहे. मग थर्ड शेल कुठली आहे त्याची? KL नंतर M शेल. समजतंय? म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, सोडियमची तुमची हे असणार आहे, आउटरमोस्ट सेल असणार आहे की M असणार आहे. ओके, विच इज द आउटरमोस्ट सेल ऑफ द हायड्रोजन. हायड्रोजनचं तर एक्झाम्पल तुम्हाला इथेच दिलेलं आहे. कुठली असणार आहे? फर्स्ट सेल, कारण त्याच्याकडे मुळातच 1 आहे, त्यामुळे त्याची फर्स्ट अँड लास्ट ही पहिलीच त्याची K शेल असणार आहे. समजतंय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत, त्यामुळे कोणीही असं म्हणायचं नाही की आम्हाला कळलेलं नाही. ओके, हा, तुम्हाला हा होमवर्क असणार आहे. ओके, द कन्सेप्ट रिगार्डिंग व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट, केमिकल बॉन्ड्स इन द कंपाउंड गेट clarified atom from the electronic configuration. Atom forms chemical bonds by using electrons of its outermost shell. Valency of an atom is determined by the configuration of its outermost shell. Therefore, the outermost shell is called as valence shell. समजलं सगळ्यांना? म्हणजे कुठलाही ऑर्बिट असू दे, त्याची जी आउटरमोस्ट सेल असते त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? व्हॅलन्स शेल. समजते? आता याच्यामध्ये मी पुन्हा एकदा रिपीट करते बघा, की हायड्रोजन मध्ये एकच सेल आहे म्हणून तिला म्हणायचं आउटरमोस्ट सेल, आणि कार्बन मध्ये सेकंड सेल आहे, त्याच्यानंतर सोडियम मध्ये थर्ड सेल आहे म्हणून त्याला काय म्हणणार? थर्ड सेल इज द आउटरमोस्ट सेल, किंवा त्याला तुम्ही म्हणणार व्हॅलन्स सेल. क्लिअर झालं? and the electrons in the outermost cell are called valence electron. आता बघा, outermost cell मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार आहात?
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग आता हायड्रोजनच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहे? 1. त्याच्यानंतर हेलियमचं नाहीच सांगत आहे मी तुम्हाला, कारण त्याचं 0 सांगितलंय मी तुम्हाला. त्याची ऑर्बिटच कम्प्लीट आहे, कळतंय? ज्या इनकम्प्लीट ऑर्बिट आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला हे प्रश्न आहे. कार्बनचं आउटर मोस्ट ऑर्बिट आहे तुमची 2nd, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 4. त्याच्यानंतर सोडियम आउटर मोस्ट ऑर्बिट कोणती आहे? 3rd ऑर्बिट, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. समजलं? पुढे पुढे हा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता बघा, it can be seen that the valency of an atom is related to the number of valence electron in that atom. अंडरलाईन करून ठेवा. बरंचसं इम्पॉर्टंट पार्ट मी आता सांगितलं तुम्हाला. मी सांगायची विसरली की मार्क करा, अंडरलाईन करा. पण तुम्ही वाचा घरी, जर आता लेक्चर संपलं की, आणि त्याला सगळ्याला अंडरलाईन करा. काय सांगितलं? द व्हॅलन्सी ऑफ अन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दॅट ॲटम. म्हणजेच लास्ट ऑर्बिट मध्ये, आउटर ऑर्बिट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण व्हॅलन्सी म्हणू शकतो. पण एक्सक्युजेस त्यांनी दिलेले असणार आहेत. बघा, मी सांगितलंय तुम्हाला की क्लोरीनची आउटर ऑर्बिट तुमची 7, म्हणजे 3rd ऑर्बिट तुमची 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग त्याचे काही व्हॅलन्सी 7 नाहीये. समजलं सगळ्यांना? त्याची व्हॅलन्सी तुमची 1च असणार आहे. कळतंय? ते तुम्हाला नेक्स्ट टॉपिक मध्ये मी क्लिअर करेन. लेट अस द फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट्स हेलियम अँड न्यूऑन. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की हेलियम आणि न्यूऑन, तर हेलियम काय आहे आपला? फर्स्ट ऑर्बिट मध्ये त्याची हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लीट झालेलं आहे, आणि न्यूऑनचं 2nd ऑर्बिट मध्ये कम्प्लीट झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल दिलंय की लुक ॲट द elements helium and neon. Atoms of the both these gaseous element do not combine with any other. कोणाशीच ते रिएक्शन करू शकत नाही. का? तर त्यांच्या ऑर्बिट ऑलरेडी कम्प्लीट आहेत. समजते? These elements are chemically inert, so it is called as inert gases. म्हणजेच थोडक्यात सांगायचंय, हेलियम आणि न्यूऑन हे गॅसेस आहेत, त्यांच्या ऑर्बिट कम्प्लीट आहेत, म्हणून त्यांना इनर्ट म्हटलं जातं, आणि त्या इलेमेंटला इनर्ट गॅसेस असं म्हटलं जातं. इट मीन्स दॅट देअर व्हॅलन्सी इज 0. आय ऑलरेडी टोल्ड यू व्हॅलन्सी ऑफ द न्यूऑन अँड कोण आहे तो? तुमचा हेलियम. यांच्या व्हॅलन्सीज किती असणार आहेत तुमच्या? 0. आता पुढचं, helium atom contains 2 electrons which are accommodated in the first cell. समजलं? And helium has only one k shell that contains electrons, and the same is also the outermost shell. The electron capacity 2n square of k is 2. They indicate that the outermost shell of the helium is completely filled. It is said that helium has इलेक्ट्रॉन डुप्लेट. मी वापरला होता शब्द डुप्लेट, म्हणजे जिथे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्याला डुप्लेट म्हणायचं. ओके. द इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ इनर्ट गॅस न्यूऑन कंटेन 2 शेल के अँड एल. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, त्याच्याकडे 2 शेल आहेत. एल इज व्हॅलन्स शेल ऑफ द न्यूऑन. म्हणजेच थोडक्यात सांगायचं, न्यूऑनची 2nd शेल आहे, त्याला म्हणायचं आउटर शेल, आणि दिस इज कॉल्ड ॲज valence cell. Then electron capacity holding capacity of L shell is 8. म्हणजे थोडक्यात सांगायचंय काय, एल शेलची कॅपॅसिटी 8 आहे, आपल्याला माहिती आहे. द व्हॅलन्स शेल ऑफ द न्यूऑन इज कम्प्लिटली फिल्ड. मग 8 आहे आणि त्याच्याकडे पण 8 आहेत ऑलरेडी, त्यामुळे काय झालंय, ते कम्प्लीट झालेलं आहे. इट इज सेड दॅट न्यूऑन हॅज अन एलिमेंट ऑक्टेट. समजलं सगळ्यांना? ज्याची एलिमेंट कॅपॅसिटी म्हणजे 2 आहे, कम्प्लीट झालेली. परत मी डायग्राम कडे जाते. बघा, याची हेलियमची फर्स्ट ऑर्बिट आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन्स असतात. हेलियम मध्ये 2 आहेत, आणि ते 2 त्यांनी काय केलेलं आहे, असे फर्स्ट ऑर्बिट मध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे त्याला डुप्लेट म्हणायचं. आणि न्यूऑन मध्ये त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 10. ऍज पर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट मध्ये 2 गेले आणि 2nd मध्ये उरलेले टाकले. उरलेले त्याच्याकडे किती होते? 8 होते. आणि इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ 2nd ऑर्बिट किती आहे तुमची? 8च आहे. त्यामुळे त्याची दुसरी ऑर्बिट पण फुल्ली कम्प्लीट आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? ऑक्टेट. शब्द लक्षात ठेवायचे. किती? मला असं वाटतं कमीत कमी 10 वेळा माझ्याकडनं हे रिपीट झालंय. फर्स्ट ऑर्बिट हेलियमची आहे,
त्याला डुप्लेट म्हटलंय. याच्यामध्ये निऑन मध्ये सेकंड ऑर्बिट तुमची 8 आहे, ती कंप्लीट आहे म्हणून त्याला ऑक्टेट म्हटलंय. ओके, पुढे बघा. इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी एल शेल कुठे गेलं? हा, ऑक्टेट. Argon is an inert gas having electron in the shell K, L and M. The electron capacity of the M shell is 2 into H². आता आर्गॉन जो आहे त्याची तुमची कॅपॅसिटी 18 आहे. समजते? म्हणजे ऍटॉमिक नंबर त्याचा 18 आहे. ऍटॉमिक नंबर त्याचा 18 आहे याचा अर्थ काय असणार आहे की त्याच्याकडे पहिल्यामध्ये 2 दिले, दुसऱ्यामध्ये 8 दिले, म्हणजे 10 झाले. उरलेले 8 आहेत ते त्यांनी कुठे टाकले? थर्ड ऑर्बिट मध्ये टाकले. पण तुमचं आजचं नॉलेज किंवा आज शिकलात ते तुम्हाला एवढंच माहितीये की एम सेलची कॅपॅसिटी किती आहे? 18 आहे. समजतंय? पण आता जेव्हा आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन शिकणार आहोत की नाही, तेव्हा तुमचं थर्ड ऑर्बिटची कॅपॅसिटी ड्रॉइंग करताना 18 नसते दाखवायची, ती किती दाखवायची असते? 8च. कारण डुप्लेट आणि ऑक्टेट अशा दोनच आपल्याकडे ऑर्बिट असतात. समजतंय? इथून पुढे तुम्हाला ते येईल लक्षात. तर मग जरी एम शेलची कॅपॅसिटी 18 असली तरी थर्ड ऑर्बिट मध्ये नेहमी तुमची जी कंप्लीट करायची जी असते की नाही, ती कंप्लीट करायला तुम्हाला रिक्वायरमेंट 8ची असते. समजते? म्हणून ऑर्गॉन म्हणजे AR हा एक जो इनर्ट गॅस आहे, जसा हेलियम आहे, निऑन आहे, तसाच आर्गॉन आहे आणि तो सुद्धा इनर्ट गॅस म्हणूनच ओळखला जातो. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे तुमचं 2, 8 आणि 8. समजते? हा, मग आता 2, 8 आणि 8 मध्ये तुमचं हे दिलंय, म्हणजे थोडक्यात सांगायचे थर्ड ऑर्बिट पण त्याची कंप्लीट आहे, म्हणजेच तो आता कोणाशी रिएक्शन करणार नाही. जर तुम्ही तुमचा पेज नंबर 33 वरचा टेबल बघत असाल तर तुम्हाला तो ऑर्गॉन दिसेल बघा, सेकंड लास्ट आहे बघा जरा. That is an electron octet. From this is understood that the valency is 0 when the electron octet or duplet is complete. समजते सगळ्यांना? परत एकदा रिपीट करते. आर्गॉनच्या बाबतीत आता तुम्हाला डुप्लेट आणि ऑक्टेट समजलं की आउटर ऑर्बिट तुमची फर्स्ट ऑर्बिट आहे तिला 2ची कॅपॅसिटी, सेकंड ऑर्बिट आहे त्याला 8ची कॅपॅसिटी. पण जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दाखवत असता किंवा तुमच्या रिएक्शन होत असतात तेव्हा तुमच्या थर्ड ऑर्बिटला तुम्ही फक्त ऑक्टेटच दाखवू शकता. आणि हे ऑक्टेट दाखवताना या ऑर्गॉन सारखा जो तुमचा इनर्ट गॅस आहे त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तो ती कंप्लीट करतो थर्ड ऑर्बिट, म्हणून त्याच्याकडे त्याची व्हॅलेन्सी 0 असते. समजलं सगळ्यांना? व्हॅलेन्सी 0 का ते? हा, पुढे बघा. द इलेक्ट्रॉन, आता ऑर्गॉन संपलं, हा डाऊट सगळ्यांचा असणार आहे, तो एकदम क्लिअर व्हायला गरजेचा आहे की हेलियम, निऑन आणि आर्गॉन हे इनर्ट गॅसेस आहेत आणि ते ऑर्बिट त्यांच्या आउटर ऑर्बिट कंप्लीट असतात म्हणून त्यांना व्हॅलेन्सी 0 असतात. समजतंय? द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ इलेमेंट अदर दॅन द इनर गॅस. बघा, म्हणजे कोण कोण आहे? एक 2 नंबरचा हेलियम आहे, त्याच्यानंतर आहे कुठे गेला? निऑन आहे 5-6 नंबरला आणि आर्गॉन आहे. बघा, द इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट then inner gases show that they do not have electron octet or their electron octet are incomplete. म्हणजे ज्या काही त्यांच्या ऑर्बिट आहेत त्या डुप्लेट तरी आहेत किंवा ऑक्टेट तरी आहेत. समजलं? इनकम्प्लीट नाहीत म्हणून त्यांची इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी ही 0 आहे. ओके, रिगार्डिंग हायड्रोजन इट कॅन बी सेड दॅट इट्स इलेक्ट्रॉन डुप्लेट इज इनकम्प्लीट. म्हणजे पहिलं एक्झाम्पल घेतलं तर हायड्रोजनची तुमची जी कॅपॅसिटी आहे किंवा फर्स्ट ऑर्बिट आहे ती इनकम्प्लीट आहे. बरं, इथे वाजले आपले, नाही ठीक आहे, थोडस होईल माझं एक्सप्लेनेशन. हा बघा, ऍटम ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट इनर गॅसेस हॅव टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर ॲटम्स, meaning that they have a non-zero valency. You have seen from the formula that the molecules formed by the combination with hydrogen, for example H2 आणि HCl, that valency of the hydrogen is 1. समजते सगळ्यांना? हायड्रोजन एक गरज होती, मग त्याची दुसरी ऑर्बिट कंप्लीट, पहिली ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी त्याला हायड्रोजन बरोबर रिएक्शन करावी लागली, म्हणजेच हायड्रोजनचे 2 ॲटम एकत्र आले आणि 2 ॲटम एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये रिएक्शन झाली आणि हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल फॉर्म झाला. आता बघा, सुमनची शंका होती ना पहिल्या पानावरच, तिला कळलं नव्हतं,
आपण H इज द सिम्बॉल ऑफ हायड्रोजन अँड H2 इज द मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन. समजतंय? म्हणजे सिम्बॉल H आहे, त्याच्यामध्ये एकच तुमचा प्रोटॉन होता, एकच इलेक्ट्रॉन होता. पण ज्या वेळेला तुमचा मॉलिक्यूल तयार होतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचे आउटर ऑर्बिट, जी तुमची फर्स्ट ऑर्बिट आहे ती कंप्लीट झाली. आणि हे एकाच टाईपच्या इलेमेंट बरोबर आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, सिंगल टाईप झाला. समजतंय? दुसरं एक्झाम्पल आहे HCl. आता मी तुम्हाला सांगितलं H व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. क्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे, कारण त्याच्या थर्ड ऑर्बिट मध्ये एक कमी होता ना, 2, 8 आणि 7 थर्ड ऑर्बिट मध्ये. तर 7चा ऑक्टेट करायला त्याला एकाची गरज होती. मग तो कोणाबरोबर रिॲक्शन केली त्यांनी, हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केली. समजतंय? म्हणून तयार झाला मोलेक्यूल कटला, हायड्रोजन क्लोराईड. समजतंय? मग हायड्रोजन क्लोराईड हे दोन वेगवेगळे झाले, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, डिफरंट टाईप ऑफ मोलेक्युल. समजतंय? पहिल्या पानावर हे सगळं शिकवलेलं आहे बघा. म्हणजेच या धड्यामधलं पहिल्यापासून सगळं तुम्हाला खूप व्यवस्थित कळलं असेल तर तुम्ही अजून पुढे 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 छान सगळं शिकत जाणार आहात. जर काय डाऊट असतील तर 2-3 वेळा लेसन वाचा. खूप छान लेसन आहे आणि इंटरेस्टिंग आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट घ्यावा पण लागणार आहे. का तर हे पुढे तुम्हाला सगळं हे याच्यावर आहे, हे सगळं तुमचं बेसिक नॉलेज आहे. आणि मी खूप तुम्हाला डीप मध्ये आणि खूप छान एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. कळतंय? आता तुम्ही ते 2-3 वेळा वाचून समजून घ्यायचंय. आणि त्यासाठी आज तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्यांचा इनकम्प्लीट होमवर्क असेल त्यांनी तो स्वतः कम्प्लीट करायचा आहे. कळतंय? आता फॉर एक्झाम्पल पेज नंबर 33 वरचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंटचा जो टेबल आहे की नाही, त्यातला तुमचा लास्ट वाला जो कॉलम आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म. समजतंय? तर त्या न्यूमेरिकल फॉर्म मध्ये तुमच्या जे शेवटचे लास्टचे जे नंबर आहेत ते नंबर बघितल्यावर तुम्ही काय करायचं आहे, व्हॅलन्सी फाइंड आउट करायची आहे. आता व्हॅलन्सी फाइंड आउट करायचं मी तुम्हाला परत एकदा सांगते बघा की कशी करायची असते. की लास्ट याच्यामध्ये हा लास्ट मध्ये जर म्हणजे मी सेकंड ऑर्बिटचं सांगते. सेकंड ऑर्बिट तुमची कपॅसिटी किती असते, 8 असते. आता सपोज तुमच्याकडे एक असेल तर तो काय करणार आहे, सोडून देणार, म्हणून तो त्याची एकच झाली. सपोज त्याच्याकडे 2 असेल तर त्याला कंप्लीट करण्यासाठी किती लागणार आहेत, 6 लागणार आहेत, म्हणून तो 2 पण सोडून देणार. सपोज त्याच्याकडे आउटर ऑर्बिट, म्हणजे मी सेकंडचं सांगते, के नंतरची ही एल ऑर्बिट, त्याची कपॅसिटी 8 आहे. त्याला ऑक्टेट म्हटलंय. थर्ड मध्ये 3 असतील तरीही तो सोडून देणार, म्हणजे एवढे सोडतोय तेवढी त्याची व्हॅलन्सी. 4 असेल तर तो एकतर सोडून तरी देईल किंवा घेईल तरी, म्हणून त्याची 4 आली. पण जर त्या सेकंड मध्ये 5 असेल तर तो काय करणार आहे, घेणार आहे, सोडणार नाही. मग तो त्याला 8 कंप्लीट करण्यासाठी किती लागणार आहे, 3 लागणार आहेत, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आली, 3 आली. समजलं? आणि समजा त्याचं 6 असेल आउटर मध्ये तर तो काय करणार आहे, घेणार आहे, म्हणून त्याच्याकडे आलं किती, पुन्हा 2 आलं. आणि 7 असेल तरीही त्याला तो घेणार आहे, म्हणून त्याचं 1 आलं. आता नीट निरीक्षण केलं तर 4च्या वरती तुम्हाला बघा कुठेच व्हॅलन्सी दिसत नाही. मॅक्सिमम व्हॅलन्सी 4 असते. आणि तो आउटर ऑर्बिट मध्ये कमी असेल तर सोडून देतो, आउटर ऑर्बिट मध्ये जास्ती असेल तर घेऊन टाकतो. समजलं सगळ्यांना? परत एकदा रिपीट करते. जर आउटर ऑर्बिट म्हणजे त्याची सेकंड शेल असेल किंवा थर्ड शेल असेल तर त्याच्याकडे 1 असेल तर तो सोडून देणार, 2 असेल तर तो सोडून देणार, 3 असेल तर तो सोडून देणार, 4 असेल तर तो सोडेल किंवा घेईल, म्हणून त्याची व्हॅलन्सी 4 असते. पण त्याच्या आउटर ऑर्बिट मध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जर त्याची रिक्वायरमेंट कमीची असेल, म्हणजे 5 त्याच्याकडे आहेत तर त्याला 3ची गरज आहे 8 कंप्लीट होण्यासाठी, म्हणून तो 3 घेणार. समजते? 6 असतील तर 2 घेणार, 7 असतील तर 1 घेणार. म्हणजे शेवटी शेवटचा नंबर त्याचा काय आला बघा, रिक्वायरमेंट प्रमाणे ऑक्टेट कंप्लीट करायला लागण्याप्रमाणे 3, 2, 1. समजते? म्हणजेच व्हॅलन्सी तुमची मॅक्सिमम 4 असू शकते. कळते? त्यामुळे याप्रमाणे तुम्ही ते करायचं आहे. क्लिअर होतंय सगळ्यांना? आता काही शंका आहे कुणाला? आता ह्याच्याप्रमाणे तुम्हाला हे सगळं करायचं आहे. किती आहे ह्याचा पेज नंबर तुमचा, मला असं वाटतं पेज नंबर 35. बघा, हा तुम्हाला मी होमवर्क सांगणार आहे. ओके,
हा. चला, आता मला असं वाटतं आपल्याकडे एकच मिनिट आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे? कोणाला काय डाऊट आहे का? सगळं खूप व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता पहिलं होमवर्क तुम्हाला रिपीट करणार आहे मी आज, पेज नंबर 33 वरचा बॉक्स. त्याच्यानंतर तुमचा असणार आहे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन वाला 34 वरचा कॅन यू रिकॉल मधला. ओके. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर मधले 6 क्वेश्चन आहेत. आणि तुमचा पेज नंबर 35 वरचा टेबल आहे. ओके, समजलं? तिथपर्यंत कमीत कमी 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नाही 35 आलं तर मी परत एकदा रिपीट करीन, पण हे दिलेला बाकीचा जो होमवर्क आहे तो तुम्हाला करणं गरजेचंच आहे. समजलं? यू गॉट ऑल माय डाऊट्स आउट. थँक्स. ओके ओके, ठीक आहे. चला, मी होमवर्क तुम्हाला क्लासरूम मध्ये पाठवते. पण 2-3 वेळा वाचा, तेव्हा तुम्हाला ते सगळं क्लिअर होऊन जाणार. ओके, चला, बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय. ओके, बाय बाय.